आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। खाडे वनखंडे यांनी मिरजेबाबत विजन स्पष्ट करावे, मिरज सुधार समितीचे आवाहन। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि भाजपचे प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्यातील वादाशी मिरजकरांना काही देणं घेणं नाही। भाजप व काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेल्या या दोघांनी किमान पुढील 5 वर्षात मिरजेसाठी काय विजन असणार आहे हे किसान चौकात मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन स्पष्ट करावे, असे आवाहन मिरज सुधार समितीने केले आहे। मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी म्हणाले, सुमारे 18 वर्षे मिरज विधानसभा मतदारसंघावर खाडे वनखंडे या दोघांचे नाणं चालत होतं। मिरज शहरासह ग्रामीण भागातील विकास संदर्भात निर्णय हे दोघेच घेत होते, हे सर्व श्रुत आहे। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी आज अखेर 21,000 कोटीचा निधी आणल्याचा दावा करतात। मात्र हा निधी कोठे खर्च झाला हे प्राध्यापक मोहन वनखंडेच सांगू शकतात। कार्यवाह जहीर मुजावर म्हणाले, उमेदवारीच्या विषयांवरून मिरज पॅटर्नच्या नावाखाली माजी नगरसेवकांची चंगळ सुरू आहे। आमदारकीच्या 60 मारीत मिरजकरांच्या मूलभूत प्रश्नावर कोणालाच काही देणं घेणं नाही। बंद पडत चाललेली मिरज औद्योगिक वसाहत, सुविधा अभावी सलाईनवर असलेली मिरज वैद्यकीय नगरी, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या, प्रलंबित असलेल्या भाजी मंडई, मटण मंडई, जीर्ण झालेली लक्ष्मी मार्केट इमारत, दुरावस्था झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आदी विषयांवर कोणी बोलायला तयारच नाही। भाजप आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सुरेशभाऊ खाडे आणि मोहन वनखंडे या दोघांनी पुढील 5 वर्षात मिरज शहरासाठी काय विजन आहे हे मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन सांगावे, असे आवाहन मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेसी, उपाध्यक्ष नरेश सातपुते, संतोष जेडगे, सलीम खतीब, राकेश तामगावे, वसीम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि सगळ्यात जास्त चर्चा सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेमध्ये चालू आहे। हे यांचं उमेदवार असेल, ते त्यांचं उमेदवार असेल, माननीय पालकमंत्री यांचे मागील सुयसहाय्यक आता त्यांच्या विरोधातले उमेदवार असतील, असं सगळीकडे चर्चा चालू आहे। आणि या चर्चामध्ये पत्रकार परिषद व्हायला लागले, जेवण व्हायला लागले। खरं दुर्दैव असं म्हणावं लागेल की मिरजेची बेसिक नीड्स आणि मिरजेचे जे मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर आणि मिरजेच्या विकासावर कुठेच चर्चा होत नाही। मी मिरज सुधार समितीच्या माध्यमातून जे मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी मिरजमध्ये किसान चौकामध्ये एका स्टेजवर यावं। त्यांचं मिरजेमध्ये काय विजन आहे आणि पुढे काय त्यांनी विकास करणार आहेत। मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड असू दे, ग्राउंड असू दे, फळभाजी मार्केट असू दे, रेल्वे स्टेशन असू दे किंवा बंद पडलेली औद्योगिक वस्ती असू दे, या लोकांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे प्रश्न आहेत, याच्यावर कोणीच बोलत नाही। आम्ही याचा प्रचार करू, आम्ही त्याचा प्रचार करू। तर मिरज सुधार समितीची मागणी अशी आहे की तुमचं मिरजेचं विजन काय आहे, तुमची ब्ल्यूप्रिंट काय आहे, ते एका स्टेजवर या, आपलं विजन माना आणि खरोखर मिरजेच्या लोकांना विकास दिसू देत। विकास झाले अशी चर्चा असताना मिरजेच्या सामान्य नागरिकांना मिरजेमध्ये तरी काही विकास दिसत नाही। मी सुधार समितीच्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करतो की तुम्ही निवडून या। खरं निवडून येत असताना मिरजकरांच्या मूलभूत गरजा कसे पूर्ण होतील आणि मिरजकर नागरिक खरोखर विकास कसं बघेल, हे सर्व इच्छुक उमेदवारांना आमचं आव्हान आहे। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।